23 मार्च शहीद दिनी सर्वप्रथम शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अचलपूरच्या वतीने स्थानिक रेल्वे स्टेशन अचलपूर येथे शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना पुष्पांजली तथा मातीचे दिवे प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पित केली। यावेळी गजानन कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर विदर्भ वऱ्हाडी कविराजा धर्माधिकारी यांनी तळपदार देशभक्तीपर कविता सादर केली। तत्पश्चात गेल्या 2006 पासून शहीद यांना श्रद्धांजली अर्पित करण्याचे व देशाप्रती सामाजिक भान म्हणून आपले ऋण अर्पण करण्याचा तथा आझाद देश की गुलाम शकुंतला रेल सुरू करण्यासाठी 17व्या टप्प्यात एसडीपीओ संदीप कुमार अपार, मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तथा पुष्पांजली अर्पित करून श्रद्धांजली देण्यात आली। यावेळी सर्व सामाजिक कार्यकर्ते म्हणून शकुंतला रेल बचावचे सत्याग्रही योगेश खांजोडे, गजानन कोल्हे, राजा धर्माधिकारी, कमल केजरीवाल, संजय डोंगरे, संतोष नरेडी, प्यारेलाल प्रजापती, राजेंद्र मुंदे, राजकुमार बरडिया, वसंत धोबे, रामदास मसने, राजेंद्र जयस्वाल, प्रवीण तायडे, फिरोज खान, दीपा तायडे, प्रीती गाडगे, विजया फाटकर, मंगेश भुते, पंकज शर्मा, पंकज गुप्ता, पंकज ठाकरे, डॉक्टर देवेंद्र अग्रवाल, सोनम गाठे, शारदा उईके, मनीष खंडेलवाल सह इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते। एसडीओ संदीप कुमार अपार यांनी शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या कार्याची नतमस्तक होऊन प्रशंसा केली व ते जर असते तर स्वतंत्र भारत कसा असता हा आशय व्यक्त करत साम्राज्यवाद, लोकतंत्र, भांडवलशाही या विषयाबाबत मत व्यक्त केले। देश तो अपना हो गया लेकिन लोग पराए, आज़ाद देश की गुलाम शकुंतला शुरू करे और शहीद को शहीद का मान खिताब दे ही भावना व मागणी योगेश खांजोडे यांनी व्यक्त केली। शकुंतला रेल्वे सुरू करण्याबाबत शहीद दिनाप्रती रूपरेखा गजानन कोल्हे यांनी मांडली, तर आभार माहेर फाउंडेशनच्या दीपाताई तायडे यांनी व्यक्त केले। शहीद दिवसाच्या औचित्यावर शकुंतला बचाव समितीतर्फे अचलपूर रेल्वे स्टेशनला आज भगतसिंग सुखदेव राजगुरू या शहीदांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी त्या शहीदांना अभिवादन या ठिकाणी करण्यात आलं आहे। देशाच्या स्वातंत्र्यामध्ये अमूल्य असं योगदान या शहीदांनी दिलं आहे। आम्ही जरी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवलं असं जरी म्हणत असलो तरी हजारो असे युवक होते की ज्यांनी आपल्या परीने लढाई लढवून इंग्रजांना हे देश सोडून जायला भाग पाडलं। त्यामध्येच शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू, शहीद सुखदेव यांचं नाव अग्रणी आहे आणि म्हणून आजच्या शहीद दिवशी शकुंतला ही जी आमची अचलपूर मूर्तिजापूर ही जी गाडी बंद झालेली आहे ती गाडी सुरू व्हावी म्हणून सातत्याने या रेल्वे स्टेशनवर सुद्धा या सगळ्या कार्यक्रमाचं औचित्य साधून रेल्वे समितीच्या माध्यमातून हा 17वा कार्यक्रम या ठिकाणी आहे। पुनश्च एकदा शहीदांच्या या स्मृतीला मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। जय हिंद। शहीद दिनाच्या सामाजिक औचित्याने मोलाचे परिश्रम संजय डोंगरे, राजेंद्र मुंदे, प्यारेलाल प्रजापती, राजेंद्र जयस्वाल, कमल केजरीवाल, माहेर फाउंडेशनच्या दीपा तायडे, प्रीती गाडगे यांनी केले। आपण 2006-07 पासून ज्येष्ठपूर्वक दरवर्षी शहीद दिन इथे श्रद्धांजली अर्पित करून एक छोटासा सामाजिक उपक्रम जे आपलं एक ऋण आहे समाजाचं ते आपण फेडण्याचा एक प्रयत्न करतो। तसंच आज त्यात नाविन्य असं आलेलं आहे की मागच्या वर्षी आपण 23 मार्च शहीद दिनी स्वाक्षरी अभियान घेतलं होतं शकुंतला रेल्वेसाठी आणि आत्ताही आपण 6:30 वाजता शकुंतला रेल्वे स्टेशनवर शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना श्रद्धांजली अर्पित करून आलेलो आहे। त्या ठिकाणी एक जे आझाद देश की गुलाम आहे शकुंतला रेल्वे जी शोकांतिक आहे की सुरू करण्याच्या म्हणजे दुरुस्तीच्या भाड्यानं त्यांनी घेऊन गेले आणि वापस परत आणलेली रुळावर। तसंच आज जो शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव त्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली, अतिशय कमी वयात 25 ते 26 वर्षाच्या वयात हे मातृभूमीला हुतात्मा शहीद झाले। पण आजही सत्ता प्रशासन सगळं बदलत गेलं पण त्यांना शहीदचा दर्जा भेटलेला नाही आहे। तर आमच्या जे आमचं एक समाजाचं ऋण आहे त्या परीने आम्ही आदिवासी परिवहन सामाजिक संघटन, शासकीय अधिकारी वर्ग, पत्रकार मित्र परिवार, प्रभाव अचलपूर, शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समिती आणि मानव सेवा समिती आणि आमच्या महिला माहेर फाउंडेशनचे महिला मंडळी सर्व उपस्थित आहे। तर त्यांच्या मार्फत एक छोटासा जो सामाजिक ऋण आम्हाला फेडणं आहे ते आम्ही दरवर्षी ते पार पाडतो। तर आज प्रमुख उपस्थितीमध्ये आज कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले माननीय उपविभागीय अधिकारी श्री संदीप कुमार अपार साहेब आणि
माननीय श्री मुख्याधिकारी साहेब राजेंद्रजी फाटले साहेब इथे उपस्थित आहे। मी माननीय श्री अपार सरांना विनंती करतो की त्यांनी आपले श्रद्धांजलीपूर्वक पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।